नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुनर्ष एकदा तुमचे आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये अजूनही जमा झालेले नसतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहितच आहे, कालपासून या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचे वितरण सुरू झालंय। अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा झाली आहे। जर का तुमच्या खात्यावरती काल 1 रुपया सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये जमा झालेला नसेल तर शेतकरी बांधवांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलंय का, त्यासोबत तुम्ही यासाठी पात्र आहेत का तुम्ही अपात्र झाला हेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय जाहीर केला। कालच या ठिकाणी पहिला टप्पा वाटप झालाय। काल या ठिकाणी तुरळक पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली आहे आणि आज या ठिकाणी म्हणजे की उर्वरित जे शेतकरी बांधव राहिले होते, काल ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता, अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये खऱ्या अर्थानं आता शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत। त्यामुळे जर का तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलला अजूनही सबस्क्राइब नसेल केलं तर शेतकरी बांधवांनो सबस्क्राइब करा आणि तुमच्या शेतकरी नातेवाईकांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तर माहिती समजून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता आज या ठिकाणी दुसरा टप्पा वाटप होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। ज्या शेतकरी बांधवांची ही महत्त्वाची 3 कामे पूर्ण असतील त्यासोबत शेतकरी बांधवांनो यासाठी तुम्ही पात्र असाल आणि जर का शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर तुमच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच की आज पुढील काही तासांमध्ये पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता चला सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया की कोणत्या शेतकरी बांधवांना काल रक्कम जमा झाली आहे, आज कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार। शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची अत्यंत गरज असेल, तुम्ही पैशांची अत्यंत प्रतीक्षेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आणि हे देखील लक्षात घ्या, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाहीये। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलं तर शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती जमा झाल्याचा तुम्हाला देखील आता या ठिकाणी मेसेज येणार आहे। त्यामुळे आता थोडासा वेळ काढून नक्की लक्षपूर्वक पाहत चला। आता आपण सर्वप्रथम हे जाणून घेऊया की कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत। त्यानंतर लगेच आपण पाहूया की कोणती महत्त्वाची कामे पूर्ण असणे तुमचे अतिशय आवश्यक आहे, हे देखील शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। जर का त्या कामांपैकी एक जरी काम तुमचं अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो तुम्ही फक्त हप्त्यांची प्रतीक्षाच करत राहताल तरी देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। आणि जर का तुमची त्या कामांपैकी कामे पूर्ण असतील, तुमची कामे पूर्ण असतील किंवा तुम्ही पूर्ण कराल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यासोबत शेतकरी बांधवांनो कोणते 21 जिल्हे आहेत, त्या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतंय का, त्या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का खऱ्या अर्थानं तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो कसलीही काळजी कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुमच्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 2 हप्त्याचा लाभ या ठिकाणी दिला जातोय। जर का काल तुमच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नसेल आणि तुम्ही चिंतात असाल तर शेतकरी बांधवांनो ही चिंता तुमची पूर्णपणे मिटणार आहे। फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आणि या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्की चेक करा।
तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत व तसेच कोणती कामे करायची सांगण्यामध्ये आलेले आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले का हे तुम्हाला अवश्य पाहायचं आहे, तरच तुम्हाला रक्कम जमा होणार आहे हे देखील लक्षात घ्या. तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलेलं असेल तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी व म्हणजेच की कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील हप्ते खऱ्या अर्थानं जमा झाले आहेत, त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं या ठिकाणी पात्र असणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत का? त्यासोबत शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत का? जर का तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा लाभ भेटत असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहेत. नमोचे तुमच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले असतील तर तुम्ही नमोच्या 9व्या+10व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. आणि जर का तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तरच तुम्हाला हप्त्याचा लाभ भेटणार आहे हे देखील लक्षात घ्या. आता तुमच्या मनात असा देखील शेतकरी बांधवांनो एक निर्गम म्हणजेच की उपस्थित झाला असेल की पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचं नेमकी काय. तर शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा. पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा देखील केली होती की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ भेटतो अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी दर म्हणजेच की हप्ता देत असतो. आता मग त्याच कारणामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा+10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हे सुद्धा माहितच आहे की पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाला या ठिकाणी तुम्हाला 6000 रुपये दिले जातात. तसेच राज्य सरकारची छोटीशी मदत म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून वार्षिक रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा 6000 रुपये दिले जाते. आणि याच कारणामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती म्हणजेच की वार्षिक दुई म्हणजेच की दोन्ही योजनांचे मिळून तुमच्या खात्यावरती 12000 रुपये जमा होतात. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे नमोचा एक हप्ता मागे पडला होता आणि आता तो हप्त्यासोबतच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. आता कालपासून वाटप सुरू झालंय. आज कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा 10वा+9वा हप्ता जमा होणार हेच आपण जाणून घेऊया. आता शेतकरी बांधवांनो, आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत, परंतु त्यापूर्वी कोणती कामे पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे ते कामे जाणून घेऊया. त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहूया. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, कोणती कामे करायची आहेत हे जाणून घेऊया आणि लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. जर का त्या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाही हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती काम आहे ते म्हणजेच की तुमचा आधार कार्ड शी मोबाईल नंबर लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. जर का तुमच्या आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक नसेल तर शेतकरी बांधवांनो तातडीने आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करून घ्या, तरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा खऱ्या अर्थानं जमा होणार नाही हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे जर का आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी आणि 10व्या हप्त्यासाठी हे तातडीने पूर्ण करा. जर का शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर हे तुम्हाला सुद्धा माहितच आहे की डीबीटीच्या अंतर्गत पैसे जमा होण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा अद्याप देखील लिंक नाही असे शेतकरी बांधव वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने करून घ्या. अनेक शेतकरी बांधवांचं पूर्ण आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांचा अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी करून घ्यायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी ज्या शेतकरी बांधवांनी काढलेली नाहीये अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पात्र होण्यासाठी नमोचा 9वा+10वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला म्हणजेच की फार्मर आयडी सुद्धा जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन खऱ्या अर्थानं काढून घ्यायचं आहे. जर का फार्मर आयडी काढले तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर आता लगेच शेतकरी बांधवांनो, आपण महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया आणि लगेच
लगेच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. कोणते 21 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसली काळजी कसली चिंता करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला. महत्त्वाचं तिसरं काम जाणून घेऊया आणि लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहूया. नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या 9+10 हप्त्याचं वितरण होत आहे लगेच आपण थोडक्यात समजून घेऊया. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. तर आता पहा नंबर 3 वरती महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे की ई-केवायसी. ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यायची आहे. जर का ई-केवायसी अपूर्ण ठेवली तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही हे देखील लक्षात घ्या. जे शेतकरी बांधव ई-केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव वंचित राहणार आहेत. अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही हे देखील लक्षात घ्या. तर आता चला शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे तर समजलं असेल कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि कोणती कामे केल्यानंतर कोणत्या शेतकरी बांधवांना रक्कम भेटणार आहे सविस्तरपणे समजलंच आहे. परंतु आता सर्वात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो आता जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो आता खऱ्या अर्थानं पूर्णपणे तुमची प्रतीक्षा आजच संपणार आहे. तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती जिल्हा आहे लातूर. लातूरमधील शेतकरी असाल, लातूरमध्ये राहून शेती करत असाल, लातूरमधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता लातूरमधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. लातूरमधील सर्व नागरिकांना, सर्व शेतकरी बांधवांना डीबीटीच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे लातूरमधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो यवतमाळ. यवतमाळमधील शेतकरी असाल, यवतमाळमध्ये राहून शेती करत असाल, खऱ्या अर्थानं तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता यवतमाळमधील सर्व शेतकरी बांधवांची ही पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. यवतमाळमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार असून आता कसली काळजी कसली चिंता यवतमाळमधील सर्व शेतकरी बांधवांना करण्याची गरज नाहीये. त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर जालना. कोल्हापूर जालनामध्ये राहून शेती करत असाल, कोल्हापूर जालनामधील शेतकरी असाल, कोल्हापूर जालनामधील कोणत्या पण तालुक्यातील नागरिक असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांची, 10व्या हप्त्याच्या 2,000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला सुद्धा पैशांची अत्यंत गरज असेल तर कोल्हापूर जालनामधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. कोल्हापूर जालनामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती, सर्व नागरिकच्या खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वर्धा वाशिम. वर्धा वाशिम मधील शेतकरी असाल, वर्धा वाशिम मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला सुद्धा हप्त्यांचे पैशांची अत्यंत गरज असेल, तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की नेमकी हप्ता केव्हा जमा होणार तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. वाशिम वर्धा मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं आता डीबीटीच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000, 10व्या हप्त्याचे 2,000 म्हणजेच की शेतकरी बांधवांनो एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सोलापूर सिंधुदुर्ग. सोलापूर सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, सोलापूर सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, सोलापूर सिंधुदुर्ग मधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल तर आता खऱ्या अर्थानं तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. सोलापूर सिंधुदुर्ग मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की प्रणालीद्वारे शेतकरी बांधवांना वितरण केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे हिंगोली जळगाव. हिंगोली जळगाव मधील शेतकरी असाल, हिंगोली जळगाव मधील कोणत्या पण तालुक्यातील नागरिक असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांचे प्रतीक्षामध्ये असाल तर हिंगोली जळगाव मधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. हिंगोली जळगाव मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. हिंगोली जळगाव मधील शेतकरी असाल काळजी किंवा चिंता करू नका, पूर्णपणे रक्कम बँक खात्यावरती तुमच्या जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे ठाणे. ठाणेमधील शेतकरी असाल, ठाणेमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षामध्ये असाल तर ठाणेमधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. ठाणेमधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या + 10व्या हप्त्याची प्रतीक्षा
प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सातारा सांगली रत्नागिरी. सातारा सांगली रत्नागिरी मधील शेतकरी असाल, सातारा सांगली रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, नमूच्या 9व्या हप्त्याची 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 4,000 रुपये कधी जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे. सरकारच्या माध्यमातून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड. अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड मधील शेतकरी असाल तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची पीएम किसान योजनेच्या म्हणजेच की 24 हप्ता कधी जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर पीएमचा सुद्धा हप्ता तुमच्या खात्यावरती लवकर जमा होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकर या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे गडचिरोली, गोंदिया. गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पुणे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यामुळे असेच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर शेतकरी बांधवांनो भेटूया नवीन अपडेटसह.